नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित झुंबड ही कादंबरी आणि आज भाग 5वा. रात्र झाली होती. अंगणात रातकिडे भेसूर आवाजात गात होते. गडद काळोखानं धरणीला गच्च मिठीत धरून ठेवलं होतं. कल्पना चूल पेटवून स्वयंपाक करत होती. पेटलेल्या चुलीवर तिने एका पातेल्यात डाळभात शिजायला ठेवलं होतं. चूल ढणाढणा पेटलेली होती. पातेल्यात तिने आणखीन थोडं पाणी ओतून सारवलेल्या जमिनीवर तिने बारीक काड्यांची चटई अंथरली. हातात ग्रामपंचायत ॲक्ट घेऊन लाईटच्या उजेडात ती काळजीपूर्वक वाचायला लागली. कायद्याचं माणसाला ज्ञान असलं की काम करायला थोडं सोपं जातं, कुठली अडचण निर्माण होत नाही हे तिला माहिती होतं. रग लागू नये म्हणून तिने भिंतीला टेकून कापसाची उशी ठेवली होती आणि त्याला तिने पाठ टेकली होती. पलीकडच्या खोलीतनं टीव्हीचा आवाज ऐकू येत होता. इतक्यात तिच्या कानांवर मांजराचा म्याव म्याव असा भयसूचक आवाज ऐकू आला. हातातला ग्रामपंचायत ॲक्ट बाजूला ठेवून तिने तिची मान त्या आवाजाच्या दिशेनं झटकन वळवली. एक गुबगुबीत सफेद रंगाचं मांजर भुकेनं व्याकुळ होऊन भिंतीवरून तिच्याकडे पाहून ओरडत होतं. तिच्या वाचनात व्यत्यय आला म्हणून आधी तिला त्या मांजराचा राग आला, पण त्याची भुकेनं केविलवाणी झालेली अवस्था पाहून तिला त्या मांजराची दया आली. कल्पना एकटक त्या मांजराकडे पाहत होती. कल्पनानं त्या मांजराला हाकलण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून त्या मांजराची थोडी भीड चेपली. भीत भीत त्या मांजरानं तिच्यासमोर जमिनीवर झेप घेतली आणि लाचारीनं तिच्याकडे करुण डोळ्यांनी बघत म्याव म्याव करत पुन्हा ते ओरडायला लागलं. कल्पना जागेवरनं उठून उभी राहिली. पातेल्यात दूध शिल्लक होतं. तिने एका बशीत दूध ओतलं आणि ती बशी तिने सावकाश नेऊन त्या मांजराच्या पुढ्यात ठेवली. भीत भीत मांजर त्या बशीजवळ आलं आणि शेपटी हलवत त्या मांजरानं बशीला तोंड लावलं. मांजराच्या पांढऱ्या लांब मिशा त्या बशीत बुडाल्या होत्या. लपालपा करत मांजर जिभेनं दूध पित होतं. बशीतलं दूध संपलं तसं ते मांजर पायाच्या पंज्यानं मिशा साफ करायला लागलं. कल्पनानं दूध प्यायला दिल्यावर त्या मांजरानं पुन्हा एकदा खालच्या आवाजात म्याव म्याव करत तिचे आभार मानले. आता ते मांजर बिनधास्तपणे तिच्या मांडीवर येऊन बसलं. जणू तिची आणि त्या मांजराची जुनी ओळख होती. कल्पनाला त्या मांजराची भारी मौज वाटली. तिने तिचा उबदार मौसूत हात त्या मांजराच्या केसाळ अंगावरनं फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे मांजराला सुद्धा त्यात आनंद वाटायला लागला. मांजरीनं तिची अणकुचीदार काळ्या पांढऱ्या रंगाची शेपटी हलवली. पसंतीची पावती देऊन टाकली. कल्पना एकटीच या गावी सरकारी नोकरी करण्यासाठी आली होती. जणू तिला आत्ता एक जीवाभावाची मैत्रीणच मिळाली. आता ते मांजर तिच्या गोऱ्या पुष्ट मांडीला तिचं केसाळ अंग घासत होतं. तिची मैत्री कबूल करण्याची ती तिला एक अशा प्रकारे जणू पोचपावती देत होती. कल्पना तोंडातल्या तोंडात पुटपुटत मांजराला म्हणाली, मनीमाऊ, मी इथं एकटी राहते. आता तू मला सोडून कुठेही जायचं नाही. मी तुला रोज असं दूध प्यायला देईन. पलीकडच्या खोलीत तिला गोंधळ ऐकू आला. गोदाक्का शारदाला मोठ्या आवाजात म्हणत होती, शारदे, तुला मी एकदा सांगून ठेवते, पुनिंदा सांगायची नाही. तू आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरला जायचं नाही. मी बाई चांगल्याशी चांगली आहे, कळलं का तुला? आई, नरीनं मला बोलावून घेतलं होतं. तुम्हासनी माहिती आहे मी लगीन झाल्यापासून कोणाच्या भी घरी कधी जात नाही. अगं ती नरी लय आगलावी आहे. तिचं ऐकून तू घरात वागायचं असेल तर मी तुला तुझ्या नवऱ्यासमोर थोबाडवीन. याच्या घरी जायचं नाही, त्याच्या घरी जायचं नाही, मग तुम्ही मला घरात कोंडून ठेवा. नामदेव रागानं बायकोला म्हणाला, हे बघ, माझ्या आईला उलटून बोलशील ना, मी तुझी जीभ हासडून टाकल. नवरा टाकून बोलल्यामुळे शारदा हुंदके देऊन रडायला लागली. पदरानं गळणारे डोळे पुसायला लागली. गजाबुवा मध्यस्थी करत गोदाक्काला म्हणाला, गोदा, तुला काय बी कळत नाही. कशाला सोनाला बोलली? बिचारी घरात रोज किती काम करते. बुवा, ती तुम्हासनी वयनं लय गरीब दिसती, पण ती गरीब नाही. तिच्यावर मी पहिल्यापासून धाक ठेवला नसता ना, ते हे घर कंदीच मोडलं असतं. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी येते. तुम्हासनी अजून तिचं काय बी ठावं नाही. गोदा, अजून तिची पोर अक्कल आहे. आपण तिला बाई सांभाळून घ्यायची. पोरबाळ झालं म्हणजे येईल तिला अक्कल. बुवा, तिचं लगीन होऊन 2 वर्ष झाली, तिला कळाय ना ग.
विचारल्या बिगर कोणाच्या घरी जायचं नाही. आपलं चांगलं चाललंय ते लोकांनी बघवत नाही. भिवा म्हातारा दाराच्या चौकटीत मघापासून उभा होता. तो मोठ्या आवाजात म्हणाला, तुमचं भांडून झालं असून तर मला जेवण वाढा. इळभर शेतात काम करून पोटात कावलं वरडायला लागल्यात. नवऱ्याचा आवाज ऐकून गोदाक्का त्वेषानं दाण दाण पाय आपटत त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याच्या तोंडासमोर हात नाचवत ती त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, तुला काय दम निघत नाही? तुला आपलं गिलायला तेवढं पाहिजे काम कराय ना ग? तुझ्या पोटात काय खवीस शिरलाय का बाकासूर? जलंबर तू माझा जीव खाल्ला. आता मी म्हातारी झाली तरी तुझा ह्यो तारास मला काही चुकत नाही. अरे तू कंचे जन्माचा माझा बदला घेतोयस? देवा, असला महिंद नवरा तू माझ्या पात्रात बांधण्यापरीस तुम्हाला आजेल मग कुवार ठेवला असतं तर लय बेज झाला असतं बघ. याचा तारच तरी वाचला असता. तोफखान्यातून बॉम्बचे गोळे बाहेर पडावे तसे गोदाक्काच्या तोंडातनं शब्द बाहेर पडत होते. तिचं बोलणं ऐकून भिवा मनात निराश झाला. पुन्हा तो ओटीवर जाऊन बसला. गुडघ्यात मान घालून विचार करायला लागला. थोड्या वेळानं भांडण विझलं. गजाबुवा आणि गोदाक्का मजेत खाटेवर दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघत बसले. स्वयंपाकखोलीत शारदा जेवणाची ताटक तयार करत होती. नामदेव देवघरात बसून दासबोध ग्रंथ वाचत होता. मगाचं भांडण ऐकून कल्पना मनात विचार करत होती. बापूंना तिला सांगितलं होतं की गोदाक्का फटकळ तोंडाची आहे, ती कोणाचा मुलाइजा ठेवत नाही, याची तिला आता प्रचितीच आली होती. तिला गोदाक्काच्या सुनेची दया आली. शारदा सकाळपासून कामाला सुरुवात करायची. ती झोपे पावे तो नुसती कामच करत असायची. कोणाशी बोलणं नाही का चालणं नाही. पोटात ती काहीच ठेवायची सुद्धा नाही, लगेच विसरूनही जायची. जगात सगळ्या सासवा सुनांना छळायलाच जन्माला येतात का काय, असा प्रश्न कल्पनाला आत्ता पडला. मनातून विचार काढून टाकून कल्पना पुन्हा ग्रामपंचायत ॲक्ट मन लावून वाचायला लागली. एक प्रकरण तिचं वाचून झालं होतं. दुसऱ्या प्रकरणाला ती सुरुवात करणार इतक्यात कल्पना कल्पना अशा तिला हाका ऐकू आल्या. तो आवाज गोदाक्काचा होता. गोदाक्का दरवाजा लोटून आत आली आणि कल्पनाला तिने मायेनं जेवलीस का असं विचारलं. कल्पना तिला म्हणाली नाही जेवले. तर गोदाक्का म्हणाली, अगं मग चवळीची भाजी आणि तांदळाची भाकरी मी शारदाकडनं तुला पाठवते. अहो पण मी केला डाळ भात. हे बघ पोरी, ह्यो शेजार धर्म आहे. दिल्या घेतल्यानं काय बी कमी होत नाही. माणसाचा शबूत तेवढा सोबत येतो. मगाशी सुनेला फैलावर घेणारी गोदाक्का आता ते विसरून शेजार धर्माच्या गोष्टी तिच्यासमोर करत होती. त्यामुळे कल्पनाला तिच्या स्वभावाचा अंत लागत नव्हता. तिला प्रश्न पडला की मगाशी सुनेला फैलावर घेणारी गोदाक्का खरी का आत्ता माझी आस्थेवाईकपणे जेवणाची विचारपूस करणारी गोदाक्का खरी? गोदाक्का पुन्हा तिच्या स्वयंपाकखोलीत गेली. शारदाला म्हणाली, बुवा जेवायला येत, त्यासनी नाचणीची गरम भाकरी आणि वाटीत दही वाढ. गजाबुवांना जेवणात काय आवडतं काय आवडत नाही हे गोदाक्कांना माहिती होतं, म्हणून ती तिच्या सुनेला आठवण करून देत होती. गोदाक्काचं लग्न झालं तेव्हा मुलांना जन्म घालून भिवा घरातून पसार झाला होता. पळून गेलेल्या नवऱ्याचा गोदाक्का कितीतरी दिवस शोध घेत होती, पण त्याचा शोध तिला लागला नाही. गोदाक्का तरुण होती. तिच्या पदरात लहान मुलं होती. तिला मुलांच्या भविष्याची काळजी लागली होती. तेव्हा गजाबुवा तिच्या मदतीला धावून आले. ते तिला त्यावेळी धीर देत म्हणाले, हे बघ गोदा, धीर सोडू नकोस. जेव्हा तुझ्या नवऱ्याला घराची सय होईन तेव्हा तो आप सुखीन घरला. तुझी 2 खंडीची भात शेती आहे. मी तुझ्या शेतात नांगर धरीन, भात पिकवीन. तुझ्या लेकरांना मी काय उपाशी पडू देणार नाही. तू माझ्या विश्वास ठेव. या नका एवढ्या लेकरांसाठनं तुला आता तरास वाढायला पाहिजे, ध्यानात ठेव. गोदाक्काला गजाबुवांचे शब्द ऐकून धीर आला आणि घरातून पळून गेलेल्या नवऱ्याचा तिला खूप राग आला. तेव्हापासून ती नवऱ्याचा द्वेष करायला लागली. ते आज पावे तो कायम. गजाबुवानं तिला जे वचन दिलं होतं ते त्यांनी आज तागायत पाळलं होतं. त्यात खंड पडला नव्हता. गावातले लोक त्या दोघांच्या संबंधांबद्दल कुजबूज करत, पण त्यांनी कधीच लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. गजाबुवा आधी तिच्या शेताची भाजावळ करत, मग ते त्यांच्या शेतात भाजावळीचा धूर काढत. घरातून पळून गेलेला गोदाक्काचा नवरा आता घरी परत आला होता. त्याला घरी येऊन आता 3 वर्ष झाली होती. त्याच्या स्वभावात काडीचाही बदल झाला नव्हता. इतके दिवस तो कुठे होता, काय करत होता, याचं त्याला आता भान राहिलेलं नव्हतं. घरात तो कोणाची चौकशी करायचा नाही, कोणाशी घडाघडा बोलायचा नाही.
नेहमी विचार करत ओटीवर गुडघ्यात मान घालून बसायचा. दिवसभर शेतात मरमर कष्ट करायचे आणि रात्री पुढ्यात सुनेनं जेवण वाढलं की वचा वचा खाऊन जमिनीवर कांबळं अंथरून लवंडायचं. त्याला नुसतं डोळ्यांसमोर पाहिलं तरी गोदाक्काला त्याचा राग यायचा. तो तिला तिच्या नजरेसमोर सुद्धा नको होता. शारदा सासऱ्याला चांगली जपत होती. तिला तिच्या गरीब सासऱ्याची दया यायची. भिवा कधीकधी सुनेची बाजू घेऊन त्याच्या बायकोशी भांडायचा. भिवानं शारदाला तिचं लग्न झाल्यापासून एका शब्दानं देखील कधी दुखावलं नव्हतं. तुझ्या सासऱ्याला जेवान वाढ म्हणून गोदाक्कानं शारदाला आजपर्यंत कधीही सांगितलं नाही. गोदाक्काची मुलं लहान होती तेव्हापासून गजाबोवानं त्या मुलांना माया लावली होती. मुलं त्यांना बाबा म्हणून हाक मारत आणि त्यांना जन्म दिलेल्या बापाचा द्वेष करत असत. नामदेवाला बुवानं भजन कीर्तनाचे धडे दिले. नामदेवाला त्यात गोडी निर्माण झाली. नामदेव गोड गळ्यानं अभंग म्हणून कीर्तन करायचा. खेडोपाडी देवळात कीर्तन करण्यासाठी लोक त्याला आमंत्रण देत. गावची जत्रा, सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव इत्यादी कार्यक्रमात नामदेव लोकांच्या समोर उत्तम कीर्तन करायचा. त्याला कीर्तनकार म्हणून तयार करण्यात गजाबुवांचा सिंहाचा वाटा होता. कार्तिकी आषाढीच्या वारीला गजाबुवा नामदेवाला सोबत घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात. गळ्यात वीणा, रुद्राक्षाच्या माळा आणि अंगात सफेद धोतर सदरा घालून ते दोघं आळंदीला सुद्धा माऊलीला भेटण्यासाठी जात. नामदेव देहानं विठ्ठल झाला होता तरी मनानं आणि विचारांनी विठ्ठल झालेला नव्हता. आईवडिलांवर असलेली पुंडलिकाची भक्ती तो कथाकीर्तनातनं लोकांना सांगायचा, पण घरी आल्यावर जन्म दिलेल्या बापानं आपल्यासाठी काही केलं नाही म्हणून त्यांचा द्वेष करायचा. गजाबुवामुळे आपण कीर्तनकार झालो, लोक श्रद्धेनं आपल्या पायांवर मस्तक ठेवतात असं नामदेव त्याच्या मनात विचार करायचा. गावात गजाबुवा आणि गोदाक्का यांच्याबाबत कोणी चांगलं बोलत नसत, पण नामदेव त्याकडे दुर्लक्ष करायचा. गोदाक्काच्या मुलीचं नाव तानी होतं. तिचं लग्न होऊन ती सासरी नांदत होती. आज घडीला तिच्या लग्नाला 10 वर्ष होऊन गेली होती, पण तिचं पोटपाणी अजून पिकलं नव्हतं. तानीला मूल होऊ दे म्हणून गोदाक्का देवाला नवस बोलायची. गोदाक्काला तानीची काळजी वाटत होती. एकदा गोदाक्काची काळजी दूर करत गजाबुवा तिला धीर देत म्हणाले, गोदा, आपल्याला तिची काळजी नाही, तिची काळजी पांडुरंगाला. त्याच्या मनात असलं तर औंदा तानीचं पोटपाणी पिकल बघ. आपण नाही त्याची काळजी करायची. बुवा, मी तिची नाही काळजी करत, पण तिची सासू तिच्या लेकाचं दुसरं लगीन करायला तयार आहे. अरे, दुसऱ्याच्या पोरी बाळे काय वाटेव पाडलेत काय? या फुकाच्या वार्ता करायच्या तिला म्हणाव सोड. गजाभाऊ उसळून म्हणाले होते. बुवा, एक दिवशी मी तिच्या घरी जाऊन तिच्या सासूची चांगली खरडपट्टी काढणार आहे. हे बघ गोदा, सोयरेच्या दारात जाऊन कंदाल करायला आपल्याला शोभत नाही. गजाबुवा तिला समजावत म्हणाले होते. बुवा, माझी एक इच्छा पांडुरंगाच्या चरणी आहे. तानीचं पोटपाणी पिकलं का मी पांडुरंगाची वारी पायी चालून करणार आहे. हे बेस आहे. तुम्ही आणि नामदेव माझ्यासोबत यायचं वारीला. येऊ की जमलं तर भिवाला देखून सोबत घेऊ. आणि त्यो कशाला? गोदा, नवऱ्याबरोबर पायी वारी केली की मॉप पुन्हा लाभतं म्हणतात. अहो बुवा, तो महिंद, त्याला काय कळणार आहे पायी वारी कशी करायची? त्याला संभळून आणायला आपल्याला आणखी एक माणूस लागल. त्यो बसन तिथं बसून राहीन. बरं, तुझी मर्जी. भिवा बसल्या जागेवरनं पुन्हा उठून उभा राहिला. त्याला त्याच्या पोटातली भूक स्वस्थ बसू देत नव्हती. जंगलातला भुकेला सिंह जशा येरझाऱ्या घालतो तसा तो पडवीत येरझाऱ्या घालायला लागला. त्याच्या पावलांचा आवाज कल्पनाला ऐकू येत होता. म्हाताऱ्याकडे घरातलं कोणी लक्ष देत नव्हतं. कल्पनाला वाटलं की त्या म्हाताऱ्याला घरात बोलवावं, त्याला पोटभर जेवू घालावं. पण गोदाक्काला ते मुळीच आवडलं नसतं आणि कल्पना गोदाक्काच्या मनातनं पार उतरली असती. कल्पनानं तो बेत मनातनं झटकन काढून टाकला. थोड्या वेळानं गोदाक्का पुन्हा शारदाला ओरडून म्हणाली, गो शारदा, कल्पनाला तांदळाची भाकरी आणि भाजी देऊन ये गो. तुला मी मंगाशी सांगितलं होतं. शारदानं हातात फडकं घेऊन चुलीवरचं भाजीचं पातेलं उतरून जमिनीवर ठेवलं. पाणी मारलं, चुलीतले निखारे विझवले. नंतर तिने तिच्या सासऱ्याचं जेवणाचं ताट करून ते त्याच्या पुढ्यात नेऊन ठेवलं. त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला.
नंतर ती एका वाटीत चवळीची भाजी आणि गरम गरम तांदळाची एक भाकरी घेऊन कल्पनाच्या खोलीत संथ पावलं टाकत आली. तोंडभर हसत शारदा कल्पनाला म्हणाली, मॅडम, भाजी आणि भाकरी आणली, गरम आहे तोच, खाऊन घ्या, मग बसा पुस्तक वाचित. गोदक्का सुनेला मगाशी टाकून बोलली होती, तिचा अपमान केला होता, पण त्याचा मागमूस आत्ता शारदाच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता. कल्पनाला थोडं आश्चर्य वाटलं. शारदाला आता लग्न झाल्यापासून घरातल्या सगळ्या माणसांचा स्वभाव ठाऊक झाला होता. मनातलं दुःख काळजाच्या कप्प्यात लपवून ठेवून हसऱ्या चेहऱ्यानं जीवन आनंदी कसं जगायचं हे कुणीही शारदाकडनं शिकून घ्यावं असं कल्पनाला वाटायला लागलं. शारदा खोलीत आली आणि तिच्या पुढ्यात भाजीची वाटी आणि ताम्हणात तांदळाची भाकरी ठेवून आल्या पावली मागे वळली. कल्पनाला सुद्धा आता पोटातल्या भुकेची जाणीव झाली होती. आपण आता मस्तपैकी जेवून घ्यायचं असा विचार तिच्या मनात आला. हातातलं ग्रामपंचायत ॲक्ट तिने उठून देवडीत ठेवलं. दरवाजा बंद करून तिने त्याला आतून कडी लावली. पायातल्या पैंजणांचा छुमछुम असा आवाज करत ती मोरीत गेली. तिने स्वच्छ हात धुतले. ओढणीला हात पुसून तिने खाली चटई अंथरली. एका ताटात जेवण वाढून घेऊन ती एकटीच त्या खोलीत जेवायला लागली. मगाशी बशीत दूध पिऊन पसार झालेलं मांजर पुन्हा तिच्या खोलीत म्याव म्याव करत आलं. कल्पनानं तांदळाच्या भाकरीचा तुकडा मोडला, मांजराच्या पुढ्यात टाकला. मांजरानं त्या भाकरीच्या तुकड्याचा आधी तोंड लावून वास घेतला आणि तोंडात तो भाकरीचा तुकडा धरून ते खायला लागलं. त्या मांजराकडे पाहत पाहत कल्पना तोंडात घास घेत होती. तिचं जेवण झाल्यावर कल्पनानं जेवणाची खरकटी भांडी मोरीत विसळून फळीवर मांडून ठेवली. खोलीतला कचरा काढला. तिने तिचं अंथरूण घातलं आणि लाईटचं बटण बंद करून कल्पना झोपी गेली. श्रोते हो, हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.